आणि त्या कारणानं काय घडलं तर ते हे जोडी संत पाय, संतांची भेट मला घडली, त्यांचा सहवास मला घडला, त्यांची संगत मला घडली. आणि या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर काय असेल तर भाग्याचा उदय, भाग्योदय झाला. आणि त्या कारणानं संतांची महात्म्यांची असणारी भेट मला झाली. प्रस्तुतच्या अभंगामधून तुकोबाराय स्वतःच आलेला अनुभव या ठिकाणी व्यक्त करा. महात्म्यांचं बोलणं अनुभवाशिवाय असत नाही. अगोदर अनुभव घ्यायचा आणि मगच इतरांना सांगण्याकरिता प्रवृत्त व्हायचं. ही महात्म्यांची सांगण्याची किंवा उपदेश करण्याची असणारी रीत. समजा तुमच्या आमच्या पुढे एखादा खाद्यपदार्थ आणून ठेवले, तुम्हाला आम्हाला सांगितलं की तुमच्या समोर जो काही पदार्थ ठेवलेला आहे त्याची असणारी चव तुम्हाला सांगायची. अट फक्त एक, पदार्थ फक्त डोळ्यांनी पाहायचा, चाखायचा नाही आणि त्या पदार्थाची असणारी चव सांगायची. शक्य आहे का? एखादा पदार्थ नेमका चवीला झालाय कसा हे डोळ्यांनी पाहून सांगता येतं का? नाही सांगता येत. त्याकरिता प्रत्यक्ष त्या पदार्थाचं सेवन करायला पाहिजे. तदनंतर त्या पदार्थाची चव नेमकी कशी आहे, आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे, सपक आहे, काय असेल ते हे केव्हा, जेव्हा तो पदार्थ तुम्ही आम्ही चाखून पाहावा तेव्हा. तसं तुकोबारायचे या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. महाराज म्हणतात, अहो उगाच तुमच्या पुढे काहीतरी बोलायचंय, कोरडे बोलायचे म्हणून आम्ही बोलू लागलोय का? नाही, प्रत्यक्ष त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही अगोदर अनुभव घेतलाय, त्या सगळ्या गोष्टी आम्ही चाखून पाहिलेल्या आहेत आणि मगच तुम्हाला सांगण्याकरिता आम्ही या ठिकाणी प्रवृत्त झालेलो आहोत. महाराज म्हणतात, तुका म्हणे कोणी सांगे माझ अनुभव आहे अंगे. अहो अगोदर त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही अनुभव घेतलाय आणि मगच तुम्हाला सांगण्याकरिता आम्ही या ठिकाणी प्रवृत्त झालो आहोत. म्हणजे अनुभवाशिवाय महात्म्यांचं बोलणं असत नाही. आता अनुभवाचा विषय निघाला म्हटल्यानंतर त्या अनुभवाच्या 4 प्रक्रिया आपण पाहूया, मग पुढचं जाऊया. अनुभव म्हटलं की अनुभवाच्या 4 प्रक्रिया शास्त्रकारांनी सांगितलेल्या. पहिली प्रक्रिया शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येत नाही आणि तो व्यक्त देखील करता येत नाही. दुसरी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येत नाही, व्यक्त मात्र करता येतं, बोलता मात्र येतं. तिसरी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येतो, व्यक्त मात्र करता येत नाही. आणि चौथी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात, अनुभव घेताही येतो आणि तो व्यक्त देखील करता येतो. आता पहिली प्रक्रिया जी काय आहे, अनुभव घेता येत नाही आणि तो व्यक्त देखील करता येत नाही. आता याचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं जर झालं, व्यवहारामध्ये सायनाइड नावाचं एक विष आहे. हे विष अत्यंतिक जहाल आहे. किती जहाल आहे? मनुष्याच्या जिभेचा आणि त्या विषाचा स्पर्श झाला रे झाला तत्क्षणी मनुष्याला मृत्यू गाठतो, एवढं जहाल असणार ते विष. हे विष एवढं जहाल आहे, त्याच्यामुळं या विषाची नेमकी चव कशी आहे हे आजपर्यंत कोणालाही त्या ठिकाणी ठाऊक नाही. मग एक मनुष्य जरा तयार झाला त्या गोष्टीला, म्हटलं असं कसं? या जगतातल्या सगळ्या पदार्थांची चव मनुष्याला माहिती आणि याचीच नेमकी माहिती नाही. म्हटलं मी घेणार त्या पदार्थाची चव. म्हणून त्यानं काय केलं, त्या सायनाइड आपल्या जिभेवरती ठेवलं. आता जिभेवरती ठेवल्यावर काय होणार? जहाल असणार ते विष त्याच क्षणाला मृत्यू त्याला त्या ठिकाणी गाठणार आहे. म्हणजे त्या पदार्थाची चव कळणं तर दूरच राहिलं, कळणं त्या ठिकाणी शक्यच नाही. परंतु आता समजा एखादा मनुष्य असेल, जरा त्याची प्रतिकार शक्ती जरा चांगली आहे, म्हणजे मराठीत सांगायचं जर झालं तर इम्युनिटी जरा चांगली आहे, नाही का? जरा शब्द परिचयाचा झाला आहे 2 वर्षात. इम्युनिटी, ज्याची इम्युनिटी चांगली आहे मग त्याला एखाद्या वेळेस पदार्थाची चव कळेल, म्हणजे तेवढा प्रतिकार तो करू शकतो. साधारण एक 10 सेकंद असेल, 20 सेकंद असेल, तेवढा प्रतिकार करण्याची क्षमता त्याच्या अंगात असेल. परंतु पुढची अडचण अशी आहे, चव कळाली, सांगायला जिवंत राहील तो? सांगायला तो त्या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही. म्हणजे या जगतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अनुभवही घेता येत नाही आणि व्यक्त देखील करता येत नाही. दुसरी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येत नाही, व्यक्त मात्र करता येतं, बोलता मात्र येत. उदाहरण देताना शास्त्रकारांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण शास्त्रकार देतात शशशृंगाचं. शश म्हणजे ससा आणि शृंग म्हणजे शिंग असलेला. आता एखादा मनुष्य जर म्हणत असेल, शिंग असलेला ससा मी पाहिला, शक्य आहे का? बोलायला काय अडचण? काही बोलू शकतो मी. शिंग असलेला ससा पाहिला, पंख असलेला ससा पाहिला, बोलायला मला काय अडचण आहे? काहीही बोलू शकतो.
परंतु जर मला ते सिद्ध करून दाखवायचं असेल, त्याचं काहीतरी प्रमाण दाखवायचं असेल, एखादं त्याचं चित्र दाखवायचं असेल, फोटो दाखवायचा असेल, तर ते दाखवणं त्या ठिकाणी अशक्य कोटीतली असणारी गोष्ट. म्हणजे काही गोष्टी अनुभवता येत नाही, व्यक्त मात्र करता येतात, बोलता मात्र येतं. आणखीन एक उदाहरण दिलं ख पुष्पाचं. ख म्हणजे आकाश, पुष्प म्हणजे फूल. आकाशाला लागलेलं फूल पाहिलं असं जर एखादा म्हणत असेल, शक्य नाही. आकाशाला कधी फूल लागतच नाही, परंतु बोलायचंय मला, काय त्याला, मला काय विकत आणायचे का शब्द, काय करायचंय? बोलायचं असेल तर बोलायला मात्र त्या ठिकाणी. व्यवहारातलं जर बोलायचं जर झालं, समजा एखादा मनुष्य आणि म्हटलं त्यानं काय, मी एकरी 200 टन ऊस काढले, बोलायला काय 200 नाही 400 टन ऊस काढशील बाबा, परंतु त्याच्या स्लिप्स दाखव म्हटलं तर, पावत्या दाखव म्हटलं तर, चलन दाखव म्हटलं तर शक्य का नाही? म्हणजे काही गोष्टी अशा आहेत, बोलायचं असेल, व्यक्त करायचं असेल तर ते व्यक्त करता येतं, बोलता येतं, परंतु त्या गोष्टीचा अनुभव मात्र त्या ठिकाणी घेता येत नाही. तिसरी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात, अनुभव घेता येतो, व्यक्त मात्र करता येत. उदाहरण रामायणामधलं. विश्वामित्र नावाचे एक ऋषी होऊन गेले. विश्वामित्रांनी यज्ञाचं आयोजन केलेलं होतं. यज्ञाला सुरुवात केली खरं, परंतु यज्ञ काय तो सफल होईना, पूर्णत्वासच जाईल. म्हणजे अडचण काय होऊ लागली, जी काय राक्षस मंडळी होती त्यांनी काय करावं, सतत काही ना काही विघ्न त्या यज्ञामध्ये आणावं. म्हणजे त्या यज्ञकुंडामध्ये मांस टाकावं, रुधिर टाकावं, प्राण्यांची मुंडकी वगैरे टाकावी, हाडं वगैरे आणून टाकावी, किंवा जे काही ऋषिकुमार त्या ठिकाणी यज्ञाच्या आहुतीला बसलेले आहेत त्यांचंच अपहरण करून घेऊन जावं, त्यांनाच पळवून न्यावं. म्हणजे एक प्रकारे त्या विश्वामित्रांचा यज्ञ पूर्णत्वात जाऊ द्यायचा नाही, असा त्या राक्षसांचा असणारा निश्चय. मग आता काय नेमकं करावं, प्रश्न पडला त्या आमच्या विश्वामित्रांना. राक्षसांचं निर्दालन केल्याशिवाय यज्ञ पूर्णत्वास जाणार नाही, या निष्कर्षाप्रत आमचे विश्वामित्र आले. आता त्या राक्षसांचं निर्दालन जर करायचं असेल तर विश्वामित्रांना जमत नव्हतं असाही काही प्रकार नाही. म्हणजे विश्वामित्र हे पूर्वाश्रमीचे क्षत्रिय राजकुमार असणारे, तदनंतर ऋषी ते झालेले. म्हणजे धनुष्यबाण चालवायचा कसा हे काही त्यांना कुठे शिकायला जायची गरज नव्हती, पहिलंच त्यांना ते असणारं ज्ञान होतं. परंतु त्यांच्या पुढची अडचण अशी, राक्षस मंडळींची वेळ काय ठरलेली नव्हती. हो बाबा आज 2 वाजता ते येणार आहेत, मग तेव्हा ते धनुष्यबाण घेऊन बसावं असं नाही. म्हणजे केव्हा येतील आणि त्या यज्ञाचा विध्वंस करतील हे सांगता येत नव्हतं. बर, आता धनुष्यबाण घेऊन बसावं तर इकडे मंत्रोच्चार करायचा कुणी, यज्ञामध्ये आहुती टाकायची कुणी, म्हणजे अशा द्विधा मनस्थितीमध्ये विश्वामित्र सापडलेले. म्हणजे मग त्यांनी ठरवलं की आता हा जर यज्ञ आपल्याला सफल करायचा असेल तर यज्ञाचं संरक्षण करण्याकरिता दुसऱ्या कोणाची तरी योजना आपल्याला केली पाहिजे. कोणाची योजना करावी, चला म्हटलं अयोध्येला जाऊया. त्याप्रमाणे विश्वामित्र अयोध्येला आले. अयोध्येला आले म्हटल्यानंतर दशरथ राजाने यथोचित असणारं त्यांचं स्वागत केलं, सत्कार वगैरे केला आणि येण्याचं असणारं प्रयोजन त्या विश्वामित्रांना विचारलं. विश्वामित्रांनी तेव्हा सांगितलं, काय नाही म्हटले राजा, यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि राक्षस मंडळी सतत काही ना काही विघ्न त्याच्यामध्ये आणताय, तेव्हा त्या माझ्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरिता तुझी असणारी जी काही मुलं आहेत त्यापैकी राम आणि लक्ष्मण तेवढी मला दे, बस, मला बाकी काहीही तुझ्याकडून अपेक्षा नाही. आता त्या राम लक्ष्मणाचं नाव काढल्याबरोबर दशरथ राजा थोडासा चिंतातूर झाला बरं. म्हणजे आता ती 10-12 वर्षाचे असणारे राम आणि लक्ष्मण, आता काय बाबा, दशरथ राजा विचार करू लागला, त्या ऋषी मुनींना तपस्व्यांना काय झालंय, काय कळतं यांना, किती सायासाड मी ही पुत्र प्राप्ती करून घेतली हे माझे मला माहिती आहे नाही का. मुलबाळ होत नव्हतं, त्याच्याकरता यज्ञ काय केले, त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शाप काय मी भोगला, म्हणजे एवढं सगळं केलं तेव्हा कुठेही पुत्र प्राप्ती मला झाली आहे. आणि या ऋषींना तपस्वींना काय झालंय बोलायला, यज्ञाचं संरक्षण करण्याकरिता, राक्षसांबरोबर युद्ध करण्याकरिता तुझी असणारी मुलं दे, ज्यांना मुलबाळच नाही तेच ही भाषा करणार. तेव्हा दशरथाने विनंती केली विश्वामित्रांना, पाहिजे असेल तर माझं चतुरंग असणारं सैन्य घेऊन जावा, राम लक्ष्मणाला तेवढं काही मागू नका. आता इकडे विश्वामित्र देखील हट्टाला पेटलेले, द्यायची असतील तर तुझी ही राम लक्ष्मण नावाची मुलंच दे, तुझ्या चतुरंग सैन्याशी मला काही देणं घेणं नाही. आता काय करावं, पंचायत पडली. दशरथ राजा काही द्यायला तयार नाही, विश्वामित्र आपला हट्ट सोडायला तयार नाही. शेवटी वसिष्ठांनी दशरथाची असणारी समजूत काढली, बाबा हे बघ, राम आणि लक्ष्मण कोणी सामान्य नाही आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म आहे. राक्षसांचं निर्दालन करण्याकरिताच त्यांचा असणारा अवतार झालेला आहे, तेव्हा
निश्चिंत मनानं तू काय कर, विश्वामित्रांसमवेत त्यांना पाठवून दे, कुठलीही चिंता तू करू नकोस. आता वसिष्ठांनी सांगितलं म्हटल्यानंतर दशरथ राजाचा थोडासा नाईलाज झाला. दिलं, पाठवून दिलं. कोणासोबत? विश्वामित्रांसमवेत राम आणि लक्ष्मणाला पाठवून दिलं. आता हे रस्त्याने चाललेले राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र ऋषी. मग रस्त्यानं चालताना मनुष्य थोडीच गप्प बसणार आहे. काही ना काही बोलायला मनुष्याला लागतं त्या ठिकाणी. मग काय बोलत असतील? म्हणजे तुमच्याकडचा ऊस गेला का नाही अजून, टोळ्या किती पैसे मागू लागल्या, काय अशी परिस्थिती झाली आहे, काय अशाबद्दल बोलत होते का? नाही, सगळा शास्त्राचा असणारा विचार त्यांचा त्या ठिकाणी चाललेला, शास्त्राची असणारी चर्चा चाललेली. आणि ही शास्त्र चर्चा ब्रह्मज्ञानापर्यंत येऊन ठेपली. ब्रह्मज्ञानाचा विषय निघाल्यानंतर रामरायाच्या अंतःकरणामध्ये ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा जागृत झाली. त्याप्रमाणे रामरायाने विश्वामित्र ऋषींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याची विनंती केली. रामरायांची विनंती ऐकल्यानंतर विश्वामित्रांना थोडंसं आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं. म्हणजे राम कोणी साधारण मनुष्य नसून प्रत्यक्ष परब्रह्म आहे याची जाणीव आमच्या विश्वामित्रांना. आणि परब्रह्मानं म्हणावं काय, ब्रह्मज्ञानाचा उपदेश आपण मला करा, म्हणजे थोडंसं आश्चर्य विश्वामित्रांना त्या ठिकाणी वाटू लागलं. शेवटी विचार केला विश्वामित्रांनी. म्हटले काय करायचं? म्हटले आपल्याला शेवटी देव आहे, परब्रह्म आहे, असेल म्हटले त्याची काहीतरी लीला. म्हणतायत तर उपदेश करायला हरकत नाही, परंतु आपण रामरायाला उपदेश करू नये का? कारण रामरायांचं असणारं कुल वेगळं, त्यांच्या कुलाचे असणारे गुरु वेगळे. आणि असं असताना मी रामरायाला उपदेश करणं म्हणजे हे शास्त्राच्या दृष्टीनं व्यभिचाराचं असणारं लक्षण. म्हणजे तो रामरायाच्या हातनं देखील व्यभिचार ठरेल आणि माझ्याकडून देखील तो व्यभिचार ठरेल. सांगितलं रामरायांना, रामराय आपल्याला मी उपदेश करू शकत नाही. तुम्हाला जर तो उपदेश प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपले कुलगुरू वसिष्ठ ऋषी यांच्याकडूनच तो तुम्हाला प्राप्त करून घ्यावा लागेल. रामराय म्हणाले ते काहीही असो, परंतु याच क्षणाला आत्ता या ठिकाणी मला त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश प्राप्त करून घ्यायचा आहे. नाईलाज झाला आमच्या विश्वामित्र ऋषींचा. समवेत जे काही शिष्य होते त्यापैकी एकाला पाठवून दिलं अयोध्येला. वसिष्ठांना पाचारण केलं. वसिष्ठ ऋषी आले. रामरायांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश वसिष्ठांनी केला. रामराय त्या ब्रह्मज्ञानाच्या समाधीमध्ये हरवून गेले, तल्लीन होऊन गेले. समाधी सोडायलाच रामराय तयार नाही. विश्वामित्रांना वाटू लागलं आपण करायला गेलोय तर म्हटले व्हायला लागलं. म्हटले आता हे असेच जर समाधीमध्ये हरवून गेले तर आपण जायचं कधी यज्ञाच्या ठिकाणी? आणि राक्षसांचं निर्दालन करायचं कधी? माझा यज्ञ सफल व्हायचा कधी? त्या लक्ष्मणाला कोणाला जा बाबा उठव तुझ्या दादाला, काढ समाधीतनं बाहेर, जायचंय आपल्याला, बराच पल्ला गाठायचा आहे. लक्ष्मण दादा म्हटले मला काय तेवढं सांगू, तुमचं काय असेल ते तुमचं तुम्ही बघा, मला काही त्याच्यामध्ये घेऊ नका. वसिष्ठांकडे पाहिलं आमच्या विश्वामित्र ऋषींनी. वसिष्ठांनी जाणलं रामरायाला त्या समाधीमधून बाहेर काढलं. प्रसन्न असणारी मूर्ती रामरायाची, चेहऱ्यावरती एक वेगळंच असणारं तेज त्या ठिकाणी रामरायांच्या दिसत होतं. रामरायांना समाधीमधून बाहेर आलेलं पाहिल्यानंतर विश्वामित्र ऋषींनी रामरायांना प्रश्न केला. ब्रह्मज्ञानाचा उपदेश आपण प्राप्त करून घेतला, त्या ब्रह्मज्ञानाच्या समाधीमध्ये आपण हरवून गेलात, मग मला जरा सांगा हो ते ब्रह्म नेमकं दिसत कसं होतं? त्या ब्रह्माचा आकार नेमका कसा होता? रूप नेमकं त्याचं कसं होतं? शृंगार त्यानं नेमका कसा केलेला होता? सांगा जरा मला. तेव्हा रामराय त्या विश्वामित्र ऋषींना म्हणू लागले अहो ऋषीवर, ब्रह्म हे कसं आहे? निरावयव आहे, निराकार आहे, निर्गुण आहे. ते कसं आहे हे सांगताच येणं अशक्य. ते कसं आहे याची जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर स्वतः तुम्हाला त्याचा अनुभवच घ्यावा लागेल. ब्रह्म कसं आहे? अवर्णनीय आहे, त्याचं वर्णनच त्या ठिकाणी करता येत नाही. म्हणजे मला सांगायचं काय, जगतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अनुभव आपल्याला घेता येतो, परंतु व्यक्त करायचा असेल, बोलायचं असेल तर ते मात्र त्या ठिकाणी जमत नाही. आता थोडस व्यवहारातलं उदाहरण जर सांगायचं जर झालं, नवरा बायको असतात, भांडण होतं दोघांचं. भांडण होतं खरं, पण पंचायत अशी आहे बघा या ठिकाणी, बायको काय करते, नवऱ्याला मारते. त्या नवरा येतो, चार माणसांमध्ये येऊन बसतो. माझं त्यानं सांगावं का माझ्या बायकोनं मला मारलं आणि तिचा हात फार लागतो? सांगावं नवऱ्याला? नाही सांगता येत. कितीही लागलेलं असलं, कितीही सांगावं वाटत असलं तरी सांगता त्या ठिकाणी येत नाही का? सांगितलं तर फजिती कोणाची होणार आहे? नवऱ्याचीच होणार आहे. म्हणजे हात बायकोचा कसा लागतो, ज्याचा त्यानं अनुभवच घ्यायचा असतो, त्याची ज्या माणसामध्ये चर्चा त्या ठिकाणी करायची नसते. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अनुभव आपल्याला घेता येतो,
व्यक्त करायचं असेल, बोलायचं असेल तर ते मात्र त्या ठिकाणी जमत नाही. आणि चौथी प्रक्रिया शास्त्रकार सांगतात, अनुभव घेताही येतो आणि तो व्यक्त देखील करता येतो. याच्यामध्ये कोण? आमचे हे संत महात्म्यांचं असणारं साहित्य, महात्म्यांचे अभंग, स्वतः अनुभव घ्यायचा आणि मगच इतरांना सांगण्याकरिता प्रवृत्त व्हायचं, ही महात्म्यांची असणारी रीत. तुकोबाराय एके ठिकाणी सांगतात, अनुभवाशिवाय आम्ही बोलतच नाही. अहो तो अगोदर आम्ही अनुभव घेतलाय आणि मगच तुम्हाला त्या ठिकाणी सांगू लागलेलो आहोत. महाराज म्हणतात, अनुभवे आले आणि तोच असणारा आपला अनुभव तुकोबाराय या ठिकाणी व्यक्त करतात. महाराजांचा अनुभव काय? भाग्योदय झाला आणि त्या कारणानं संतांची मला भेट घडली. भाग्याचा उदय हे जोडी संतपाय. भाग्योदयामुळे संतांची भेट मला घडली. महाराज अनुभव आपला या ठिकाणी व्यक्त करतात. कीर्तनाला बराचसा असणारा आपला अनुभव सांगतात. भाग्योदयामुळे संतांची भेट मला घडली. संतांची भेट होण्याकरता भाग्योदय आवश्यक का? कारण संतांची जी काय भेट आहे ती दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. सहजासहजी महात्म्यांची भेट होतच नाही. महाराज सांगतात, बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट कशी आहे? अवघड आहे, कठीण आहे, दुस्तर आहे. सहजासहजी महात्म्यांची भेट होत. किती अवघड आहे महात्म्यांची भेट, किती कठीण आहे, किती दुस्तर आहे, हे सांगताना महात्मे सांगतात, या जगतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यांची प्राप्ती करून घेणं हे सर्वसामान्य मनुष्याच्या आवाक्याबाहेरच आहे. परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य असेल तर आपल्या प्रयत्नांच्या जोरावरती त्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टींची सुद्धा तो प्राप्ती करून घेऊ शकेल. परंतु महात्म्यांची भेट, त्यांचं दर्शन, त्यांचा सहवास, त्यांची संगत अतिशय कठीण अवघड असणारी गोष्ट. त्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी कोणत्या की ज्यांची प्रयत्नवादी मनुष्याला प्राप्ती होते? तर महात्मे सांगतात, वाघिणीचं किंवा सिंहिणीचं दूध प्राप्त करून घेणं हे सर्वसामान्य मनुष्याच्या आवाक्याबाहेरच. परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य असेल
तर त्याला ते देखील जमेल. वाघिणीचं सिंहीचं दूध सुद्धा त्याला प्राप्त करून घेता येईल. परंतु महात्म्यांची भेट, त्यांचं दर्शन, त्यांची संगत अतिशय कठीण. आणखीन दुसरं सांगतात, चंद्रामृताची प्राप्ती. चंद्रावरती एक अमृत आहे आणि ते आजपर्यंत कोणालाही प्राप्त करता आलेलं नाही. अपवाद फक्त चकोर पक्षाचा. चकोर पक्षी चंद्रामृताचं सेवन करू शकतो, परंतु मनुष्याला मात्र ते आजपर्यंत प्राप्त करून घेता आले. महात्मे सांगतात की ते चंद्रामृत देखील एक दिवस मनुष्याला प्राप्त होईल, परंतु महात्म्यांची भेट, त्यांची संगत, सहवास अतिशय कठीण असणारी गोष्ट. व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत ही हाता चढे, परित्या हरिप्रियाची भेटीना तुडे, हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्यागा. हे सगळ्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी मनुष्याला प्राप्त होतील, परंतु महात्म्यांची भेट, त्यांची संगत, त्यांचा सहवास अतिशय कठीण असणारी गोष्ट. किंवा आणखीन एके ठिकाणी आमच्या महात्म्याने वर्णन केलं पहा, चंद्रामृत सुखे
परी त्या साधूची भेटी न होईल गा. या सगळ्या असणाऱ्या ज्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी आहेत एक वेळ मनुष्याला प्राप्त करून घेता येतील, परंतु महात्म्यांची भेट, त्यांची संगत, त्यांचा सहवास अतिशय कठीण असणारी गोष्ट. महाराज म्हणतात की एवढी दुर्लभ असणारी, कठीण असणारी, अवघड असणारी संत भेट मला घडली आणि याचं कारण काय? मग भाग्याचा उदय, भाग्योदय झाला आणि त्या कारणानं संतांची भेट मला घडली. भाग्योदयामुळे संत भेट झाली. ज्या भाग्याचं असणारं तुकोबारा या ठिकाणी वर्णन करताय ते भाग्य म्हणजे नेमकं काय? भाग्य नेमकं म्हणायचं तरी कशाला? पहा, एखादी अप्राप्त असणारी गोष्ट किंवा वस्तू असावी आणि त्याची प्राप्ती मनुष्याला व्हावी. ज्या क्षणाला ते अप्राप्त असणारी गोष्ट आपल्याला प्राप्त होते त्या क्षणाला काय म्हणावं? भाग्याचा असणारा क्षण. किंवा ज्या कारणामुळे ती प्राप्त होते त्या कारणाला काय म्हणावं? तर त्या ठिकाणी भाग्य म्हणावं. मग भाग्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? कशाला भाग्य म्हणतात? तर पहा, व्यक्तिपरत्वे भाग्याच्या असणाऱ्या कल्पना बदलतात. एखाद्या मनुष्याला जर एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीमध्ये भाग्य वाटत असेल तर त्याच गोष्टीमध्ये इतरांनाही भाग्य वाटावं असं होत नाही. एखाद्याला वाटतं, एखाद्याला वाटत नाही. परंतु काही ठराविक गोष्टी अशा आहेत की ज्यांची प्राप्ती झाली असता मनुष्याला वाटतं की आपला भाग्योदय झाला. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या? तर पहिली गोष्ट आहे धनाची असणारी प्राप्ती. धन प्राप्त करून घेण्याकरिता सर्वजण प्रयत्न करतात, अहोरात्र प्रयत्न करतात. नको ती कृत्य करायला देखील तुम्ही आम्ही मागं पुढे बघत नाही. उद्देश काय? धन मिळालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. परंतु प्रयत्न केले आणि धन प्राप्त झालंय असं होत नाही. प्रयत्न करून देखील काही लोकांना धनप्राप्ती होते आणि काही लोकांना होत नाही. मग असं का होतं? कारण प्रयत्न करणं जरी आपल्या हातात असलं तरी धन प्राप्त होणं किंवा न होणं हे मात्र आपल्या हातात नाही. ते कुणाच्या हातात आहे? प्रारब्धाच्या हातात आहे, नाही का? आणि ते प्रारब्ध जर आपल्याला अनुकूल असेल तर आणि तरच मनुष्याला धनप्राप्ती होते. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन किंवा प्रारब्धेची जोडे धन. प्रारब्ध अनुकूल असल्याशिवाय मनुष्याला धनप्राप्ती होत नाही. म्हणून ज्याला कोणाला धनप्राप्ती होते त्याला काय म्हटलं जातं? हो, तर त्या ठिकाणी भाग्यवान असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी स्त्रिया जरा सकाळी लवकर उठायच्या, पहाटेच उठायच्या आणि पहाटे उठलं की घरामधली जी काही अन्निक कर्म आहेत त्यांची ती आटवायला सुरुवात करायची. त्यातलं त्यांचं एक प्रामुख्यानं एक काम असायचं. कोणतं? तर ती चुलीला पोतेरा द्यायचं. पूर्वी घरोघरी चुली असायच्या आणि पहिलं काम म्हणजे काय तर त्या चुलीला असणारा पोतेरा द्यायचं. ते पोतेरा द्यायचं म्हणजे मग एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, माती टाकायची, ते पातळ करायचं, पुन्हा फडकं त्याच्यामध्ये टाकायचं, ते फडकं त्यात भिजवून पुन्हा चुलीवरती सगळीकडे फिरवायचं, म्हणजे पोतेरा दिला, नाही का? आता या चुलीला जर पोतेरा द्यायचा असेल तर त्याच्या करता माती कोणती लागते? हो, पांढरी. का काळी माती चालते? तांबडी? पांढरी माती. मी पांढरी माती मिळते कुठं? जमिनी आहेत का? पांढऱ्या मातीच्या जमिनी आहेत का? असतात, अपवादानं असतात काही गावामध्ये, परंतु सगळीकडेच त्या पांढऱ्या मातीच्या जमिनी आहेत असं मात्र होत नाही. मग पांढरी माती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर जरा थोडेसे सायास त्या ठिकाणी करावे लागतात. बरं, तसं एक म्हातारी आपली सकाळी उठली लवकर, झाडून वगैरे काढलं, गेली चुलीला पोतेरा द्यायला. मातीच नाही. म्हटली आली का पंचायत? म्हटली चला असं त्या म्हटले. आता कुठं म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी माती आणायला जावं, जरा सगळं निवांत झालं म्हणजे जाता येईल पुन्हा माती आणायला. म्हणून बाकीची असणारी सगळे तिने कामं उरकून घेतली. जरा 11-12 वाजण्याची वाट बघितली. दारामध्ये येऊन उभारून बघितलं गल्लीमध्ये कोणी दिसतंय का? हो, कोणी नव्हतं. सगळी सामसूम गल्लीमध्ये झालेली होती. हातामध्ये पाटी घेतली, विळा घेतला आणि गेली पांढरी माती आणायला. कुठं? बुरुजावर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण बुरुज मालकीचा होता बरं का, अजून काही व्यवहारच झालेला नव्हता. गेली त्या ठिकाणी माती आणायला, परंतु त्या बुरुज ज्याच्या मालकीचा होता तो मात्र मनुष्य सारखा त्या ठिकाणी हेलपाटे घालत असायचा. कारण रोज कोणी ना कोणी त्या बुरुजाची माती त्या ठिकाणी चोरून नेत होतं. म्हणून त्या बुरुजाच्या मालकानं सारखं त्या ठिकाणी हेलपाटे मारावेत. आता हिला मात्र धाकधूक राहायला लागलेली. आपल्याला तर माती आणायची आणि तो मालक जर आला तर निश्चित आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तिची आपली ती गडबड चाललेली. खुरपं आपल्या त्या बुरुजामध्ये मारावं, खर खर माती वाढायला जावं. पण आता ती बुरुजाची माती पांढरी कशी असते? चिकट असते. जेवढं खुरपं बुडलंय तेवढाच असणारा ढ्यापसा येतो. मारले म्हणून भाड देशी माती खाली पडली असं होत नाही. चिकट असणारी माती असते.
हिची गडबड चाललेली, माती काय खाली येणार. उलट काय व्हायला लागलं, ते विळा खुरपा जे काय हातामध्ये होतं ते सारखं कशामध्ये अडकायला लागलं, नुसतंच रिकामच बाहेर येऊ लागलं, खाट खाट आवाज येऊ लागला. म्हटली कसला मेला धोंडा दगड अडकून बसलाय कोणास ठाऊक, तो मालक आला म्हणजे माझा उद्धार करत. जरा जोरात असणारा विळा त्या ठिकाणी मारला आणि ओढला. ओढल्याबरोबर त्या बुरुजातनं बाहेर आलं काय, माती नाही, एक गाडग बारक बाहेर आलं. उघडून बघितलं तर काय होतं त्याच्यामध्ये, सुवर्णाच्या असणाऱ्या मोहरा होत्या. गडदिशी उचललं, पदराखाली झाकलं, गेली आपली घरी. माती वगैरे घ्यायची तर लांबच राहिले. सांगायचं मला काय, म्हातारी गेली होती कशाला, माती आणायला. प्राप्ती कशाची झाली, धनाची प्राप्ती झाली. का, कारण तिच्या प्रारब्धात ते धन असल्या कारणानं तिला त्याची असणारी प्राप्ती झाली. या उलट ज्याच्या कोणाचा असणाऱ्या मालकीचा तो बुरुज आहे, किती वर्ष झाले काय माहिती त्या बुरुजामध्ये ते धन पुरून ठेवलंय. हा राखण कशाची करतोय, मातीची आहे, त्याच्यामध्ये काय धन झाली का त्याला त्या धनाची प्राप्ती नाही झाली. का, कारण त्याच्या प्रारब्धात ते धन नव्हतंच, मुळी होतं कोणाच्या, म्हातारीच्या. गेली माती आणायला, पण प्राप्त मात्र धन त्या ठिकाणी झालं. म्हणून प्रयत्न जरी तुम्ही आम्ही धनप्राप्तीसाठी करत असलो तरी प्रारब्धात असल्याशिवाय धनप्राप्ती होत नाही. प्रारब्धेची जोडे धन. म्हणून ज्याला कोणाला धनप्राप्ती होते त्याला भाग्यवान म्हटलं जातं, त्याचा भाग्योदय झाला असं म्हटलं जातं. दुसरी एक गोष्ट आहे, कोणती, लग्न होणं. पूर्वीच्या काळी कसं होतं की ज्याची पत्नी सुंदर असायची त्याला भाग्यवान असं म्हटलं जायचं. परंतु आता थोडासा काळ बदलला, आता ते सुंदर हा शब्द काढून टाकण्याची वेळ आली. ज्याला पत्नी मिळते तो भाग्यवान. लग्नच होण्यात आलेत मुलांनी, 35 ओलांडली एकाकानं, तरी सुद्धा त्यांची लग्नच जुळायला तयार नाहीत त्या ठिकाणी. म्हणून ज्याचं कोणाचं लग्न होतं त्याला काय म्हटलं जातं, भाग्यवान असं म्हटलं जातं. तिसरी गोष्ट सांगितली जाते, अपत्य सुख, पुत्रप्राप्ती. मूलबाळ होणं किंवा न होणं हे आपल्या हातात, हे कोणाच्या हातात आहे, अदृष्टाच्या हातात. ते अदृष्ट जर आपल्याला अनुकूल असेल, त्याची कृपा आपल्यावरती असेल तर आणि तरच मनुष्याला अपत्य सुख भोगायला मिळतं, अन्यथा ते मिळत नाही. नाथराय सांगतात, देहाचे उत्पत्ती स्थिती निधन ते पुरुषाशी वशण वेधन, तेथ अदृष्टची कारण दैवयोगे चलन देहाचे. ते अदृष्ट जर आपल्याला अनुकूल असेल तर आणि तरच मनुष्याला पुत्रप्राप्ती, अपत्य सुख भोगायला मिळतं, अन्यथा मिळत नाही. म्हणून ज्याला कोणाला पुत्रप्राप्ती होते त्याला काय म्हटलं जातं, भाग्यवान त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे धनप्राप्त होणं, बायको मिळणं, मुलबाळ असणं ही भाग्याची असणारी लक्षणं. मग तुकोबाराय जे या ठिकाणी भाग्योदय झाला म्हणून सांगतात, यापैकी कोणत्या गोष्टीची प्राप्ती आमच्या तुकोबारांना झाली आहे म्हणून तुकोबारा भाग्योदय झाला म्हणतात. तो म्हणजे धन मिळालं म्हणून भाग्योदय झाला म्हणतात का, पुत्रप्राप्ती झाली म्हणून भाग्योदय झाला म्हणतात का, लग्न झालं म्हणून भाग्योदय झाला म्हणतात का, नाही 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 नाही. अहो महाराज तर म्हणतात की बायका, मुलं, धन, संपत्ती भाग्याचं लक्षण ठरू शकत नाही. भाग्य तरी न हे धन पुत्र
महात्म्यांच्या दृष्टीनं बायका मुलं धन संपत्ती हे भाग्याचं लक्षण कधीही ठरू शकत नाही. मग महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्य नेमकं कोणतं, कशाला महात्म्य भाग्य म्हणतात पहा. स्थान परत्वे काल परत्वे महात्म्यांनी भाग्याच्या संकल्पना थोड्याफार फरकानं वेगवेगळ्या मांडलेल्या. महात्म्यांच्या दृष्टीनं सर्वप्रथम जर भाग्य कोणतं असेल तर नरदेहाची असणारी प्राप्ती. नरदेह हे भाग्य महात्म्यांच्या दृष्टीनं का, कारण नरदेह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ, सहजासहजी या नरदेहाची प्राप्ती होत नसल्या कारणानं नरदेह प्राप्त होणं हे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्याचं असणारं लक्षण. नरदेह दुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही, म्हणजे नेमकं काय होतं पहा. एकंदर जीवांच्या योनी 84 लक्ष, त्यापैकी जीवाला काय करावं लागतं, 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागतं, तेव्हा सरते शेवटी नरदेहाची असणारी प्राप्ती होते. बर ठीक आहे. मग एखादा जीव आहे 83,99,999 वेळा तो जन्माला आणि मेला, म्हणून भगवंतानं लगेच त्याला नरदेह दिलाय असंही होत नाही. नरदेह जर प्राप्त व्हायचा असेल, करून घ्यायचा असेल तर नरदेह प्राप्तीचं एक वर्म आहे, आणि ते वर्म जर त्या जीवाला सापडलं तर आणि तरच काय होतं, नरदेहाची प्राप्ती होते. महात्मे सांगतात, शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म, वर्म फेरा पडे. काय शेवटी नरदेह मिळतो खरा, परंतु नरदेह प्राप्तीचं वर्म जर चुकलं तर पुन्हा 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागतं. एवढा दुर्लभ असणारा हा नरदेह प्राप्त व्हावा तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, भाग्याचं असणार म्हटलं जातं. मग नरदेहाची प्राप्ती हे भाग्य आमच्या तुकोबारानं या ठिकाणी अपेक्षित आहे का, नाही. मग चला पुढं. नरदेह मिळालाय खरा, परंतु हा मिळालेला नरदेह नेमका मिळालाय कुठं हे पाहणं महत्वाचं. म्हणजे नरदेह भरतखंडामध्ये मिळालाय का इतर आणखीन दुसऱ्या ठिकाणी मिळाला. इतरत्र जर मिळालेला असेल तर तो भाग्याचा ठरत नाही. म्हणजे तुम्हाला युरोपामध्ये मिळालेला असेल, आफ्रिकेमध्ये मिळाला असेल, इकडं अमेरिकेमध्ये मिळाला असेल, ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेला असेल तर तो त्या ठिकाणी भाग्याचा ठरत नाही. नरदेह भाग्याचा किंवा जेव्हा तो भरतखंडामध्ये प्राप्त व्हावा तेव्हाच तो भाग्याचा ठरतो. कारण केवळ भरतखंडामध्येच गंगे यमुने सारख्या पवित्र नद्या क्षेत्र आहे. संत महात्म्यांचे साहित्य, महात्म्यांचे अभंग, महात्म्यांनी निर्माण केलेल्या सोप्या वाटा, ज्यांचा विनियोग करून तुमच्या आमच्या सारखा सर्वसामान्य असणारा मनुष्य भगवत प्राप्ती करून घेऊ शकतो, या नरदेहाचा उद्धार करून घेऊ शकतो. या सगळ्या असणाऱ्या गोष्टी केवळ भरतखंडामध्येच साध्य होत असल्या कारणानं नरदेह मिळावा, भरतखंडामध्ये मिळावा, मग तो भाग्याचा. मग भरतखंडामध्ये मिळालेला नरदेह हे भाग्य आमच्या तुकोबारांना या ठिकाणी अपेक्षित आहे का, नाही. याच्याही पुढे जाऊ. आता भरतखंडामध्ये मिळालेला नरदेह नेमका मिळालाय कोणाच्या घरी हे पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं. म्हणजे नरदेह मिळालाय खरं, परंतु नास्तिकाच्या घरी जर मिळालेला असेल तर उपयोगाचा ठरेल नाही ठरणार. नरदेह मिळावा कोणाच्या घरी मिळावा, सज्जनांच्या घरी मिळावा, वारकऱ्यांच्या घरी मिळावा, वैष्णवांच्या घरी मिळावा. अहो जर वारकऱ्यांच्या घरी, वैष्णवांच्या घरी नरदेह मिळणं जर सोपं असतं, सुलभ असतं, सहज असतं तर तुकोबारांसारख्या महात्म्यांनी भगवंताला विनंती अर्ज केलाच नसता. काय या हरिदासांचे
हरिदासांचे घरी, महात्म्यांच्या घरी, वारकऱ्यांच्या घरी, वैष्णवांच्या घरी जन्म घेणं जर सोपं असतं तर महात्म्यांनी भगवंताला विनंती केलीच नसती की देवा या या हरिदासांचे घरी माझा उपजवा जन्मांतरी. म्हणून नरदेह मिळावा, भरतखंडामध्ये मिळावा, वारकऱ्यांच्या घरी, वैष्णवांच्या घरी मिळावा. मग आता वारकऱ्यांच्या घरी मिळालेला नरदेह हे भाग्य आमच्या तुकोबारांना या ठिकाणी अपेक्षित आहे का? नाही. अजून पुढे जाऊया. अहो, नरदेह वारकऱ्याच्या घरी मिळालाय खरं, परंतु अंतकरणामध्ये जर परमार्थ करण्याचा विवेक नसेल तर तो नरदेव भाग्याचा ठरेल का? नाही ठरू शकत. नरदेव भाग्याचा केव्हा? नाथराज सांगतात भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तर परमभाग्याची संपत्ती, ते तही विवेक परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भरतखंडामध्ये नरदेह मिळावा आणि वैष्णवांच्या घरी मिळावा आणि सर्वात महत्वाचं जर काय असेल तर परमार्थ करण्याचा विवेक त्याच्या अंतकरणामध्ये असावा, तेव्हाच तो नरदेव भाग्याचा ठरतो. परमार्थ करण्याचा विवेक म्हणजे भक्ती बर का. भक्ती जर मनुष्याच्या अंतकरणामध्ये नसेल तर मनुष्य जन्माला येऊन तो कसा आहे? पशु समान आहे. महात्मे सांगतात भक्तीहीन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला नाही गायचा. ज्याच्या अंतकरणामध्ये भक्ती नाहीये ना तो मनुष्यपणाला येऊन सुद्धा कसा आहे? पशुच आहे. किंवा तुकोबारा आणखीन एके ठिकाणी म्हणतात की ज्याच्या ठिकाणी भक्ती नावाचं भाग्य आहे अशा जीवाला मी काय करतो? नमस्कार करतो, वंदन करतो, लोटांगण घालतो, नाही का? भक्ती भाग्या गाठी धरण त्या नमन जीवासी. कोणत्या जीवाला नमस्कार? ज्याच्या ठिकाणी भक्ती नावाचं भाग्य आहे त्या जीवाला नमस्कार. म्हणजे महात्म्यांच्या दृष्टीनं भाग्य जर काय असेल तर भक्ती हेच काय आहे? भाग्य. भगवंतानं 83,99,999 जीवांची निर्मिती केली, परंतु परमात्म्याला समाधान वाटलं नाही, कृतार्थता वाटली नाही. का? कारण त्या एकाही जीवाकडे भगवंताला जाणून घेण्याचं ज्ञानच नव्हतं. म्हणून भगवंतानं काय केलं की नरदेहाची असणारी स्पेशल क्वालिटी निर्माण केली आणि नरदेह निर्माण करताना भक्ती नावाचा विशेष गुण मनुष्याला त्या ठिकाणी दिला. परमात्मा स्वतः एके ठिकाणी सांगतो देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई. अहो, हा नरदेव जो काय मी निर्माण केला आहे तो कशा करता? माझं भजन करण्याकरता, मला आळवण्याकरता नव्हे नव्हे तर माझी प्राप्ती करून घेण्याकरिताच या नरदेहाची असलेली निर्मिती. म्हणजे भक्ती करण्याचा विशेष गुण देऊनच भगवंतानं मनुष्य त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. किंवा तुकोबारा सांगतात केवळ मनुष्य देहाला आल्यानंतरच भक्ती करण्याचं विशेष ज्ञान प्राप्त होतं. दुसऱ्या कुठल्याही योनीमध्ये भक्ती नावाचं विशेष ज्ञान प्राप्त होत नाही. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे, कुठंच मिळत नाही. याच जन्मी नरदेहाला आल्यानंतरच भक्ती करण्याचं विशेष ज्ञान प्राप्त होतं. भगवंतानं स्वतः मनुष्याला ते उपजताना ज्ञान दिलेलं आहे. मग प्रश्न पडतो भगवंतानं स्वतः मनुष्याला भक्ती करण्याचा विशेष गुण जर दिलेला असेल तर प्रत्येक मनुष्यानं भक्ती करायला पाहिजे. प्रत्येक मनुष्य भक्ती करताना तुम्हाला आम्हाला दिसायला पाहिजे. दिसतो का? नाही दिसत. भक्ती करणारे मोजके आहेत, न करणारे मात्र त्यांची संख्या मोजायला गेलो तर आकडे कमी पडतील, अशी त्या ठिकाणची परिस्थिती. मग असं का व्हावं? भगवंतानं स्वतः मनुष्याला भक्ती नावाचा विशेष गुण जर उपजतानाच दिलेला असेल तर त्याचा विसर का पडतो? मनुष्य भक्ती करताना का दिसत नाही? त्याचं कारण आहे उपजताना जे काय गुण भगवंतानं दिलेले आहेत त्यांचा विसर मनुष्याला त्या ठिकाणी पडतो. तुम्ही म्हणाल भगवंतानं दिलेला गुण आणि त्याचा बरा विसर मनुष्याला पडतो. एक उदाहरण तुम्हाला देतो म्हणजे लक्षात येईल. मूल जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर आईच्या मांडीवरती त्याला ठेवतात. आई छातीशी कवटाळते. त्याबरोबर ते मूल काय करतं? स्तनपान करायला सुरुवात करतं, दूध ओढायला सुरुवात करतं. आता दूध प्यावं कसं हे कोणी सांगितले का त्या बाळाला? कोणी शिकवलं नाही? काय छातीशी कवटाळल्याबरोबर ते स्वतः त्या ठिकाणी दूध ओढायला सुरुवात करतं. भगवंतानं तुम्हाला मनुष्य प्राण्याला तो उपजतानाचाच गुण दिलेला आहे. जर त्याविषयीचं अज्ञान मनुष्याला असतं तर जन्माला आल्यानंतर खावं काय, प्यावं काय पंचायत पडली असते. वरचं कुठलंही अन्न पचवण्याची ताकद नाही, आईचं दूध प्यावं कसं याचं ज्ञान नाही. म्हणजे तुम्ही आम्ही जगलो असतो की नाही अशी शंका निर्माण व्हायला या ठिकाणी संधी आहे.
भगवंतानं ते ओळखलं आणि काय केलं, उपजतानाच मनुष्याला स्तनपान करण्याचा जो काही विशेष गुण आहे त्याची प्राप्ती करून दिली. ते लहान मूल स्तनपान करत 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 मोठं होतं. जरा मोठं झालं की स्तनपान करणं सोडून देतं आणि काय करतं, दूध प्यायला सुरुवात करतं. काही दिवस दूध पीत 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 मोठं होतं, शेवटी दूध प्यायचा कंटाळा येतो त्याला. मग काय करतो, चहा प्यायला सुरुवात करतो. चहा पितं 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 चहा प्यायचा देखील कंटाळा येतो की, आणि मग ते काचेच्या बाटलीमध्ये मिळतं का नाही तेच प्यायला सुरुवात करतो. म्हणजे ते पेप्सी, थम्सअप, कोको कोला, तुम्ही जरा लांब गेला तर एवढं मला नव्हतं जायचं लांब, अलीकडेच थांबायचं. म्हणजे काय होतं, मनुष्याला त्याच्या उपजत गुणांचा विसर पडतो. ज्या प्रकारे स्तनपान करण्याचा विशेष गुण त्याचा विसर मनुष्याला पडला, तसं भक्ती करण्याचा जो काही गुण भगवंतानं मनुष्याला दिलेला आहे त्याचाही विसर मनुष्याला त्या ठिकाणी पडतो. मग भक्तीचा विसर पडण्या पाठीमागचं कारण काय, कशामुळे पडतो? आता ज्ञानोबाला सांगतात, जे बहुता एकावंतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. कशामुळे विसर पडतो भक्तीचा? तर मनुष्यानं केलेली विषयांची असणारी संगत, विषयांची संगत केली की आत्मतत्वाचा विसर मनुष्याला पडतो. आत्मतत्वाचा विसर पडला की भक्तीचा विसर मनुष्याला त्या ठिकाणी पडतो. संगत कोणाची केली? विषयांची असणारी संगत केली. विषय म्हणजे कोणते? अहंकार. अहंकार आला आणि तुम्हा मनुष्याला जेव्हा तो चिटकतो तेव्हा काय होतं, मग आपण काय म्हणतो, मी म्हणायला सुरुवात करतो. मी म्हणजे देह असं आपण म्हणायला त्या ठिकाणी सुरुवात करतो. परंतु वास्तविक जर आपण पाहायला गेलो तर मी म्हणजे कोण विचारलं जर आपण साधू संतांना, तर साधू संत सांगतात मी वासुदेव तत्वता. आणि प्रत्यक्ष पाहायला गेलास तर मी म्हणजे कोण आहे, तर प्रत्यक्ष वासुदेव आहे, परमात्म्याचा अंश आहे. किंवा भगवंतानं स्वतः सांगितलंय गीतेमध्ये, ममेवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती. म्हणजे जीव म्हणजे कोण आहे, तर प्रत्यक्ष भगवंताचा असणारा अंश आहे. याचाच नेमका विसर मनुष्याला पडतो, जीवाला पडतो. आणि तो जीव काय करतो, देह म्हणजेच मी अशी संकल्पना त्या ठिकाणी दृढ करतो. वास्तविक जर आपण पाहायला गेलो तर जीवाच्या ठिकाणी असणारं चैतन्य, ज्याला जीव चैतन्य असं म्हणावं, आणि भगवंताच्या ठिकाणी असणारं चैतन्य, ज्याला ब्रह्म चैतन्य असं म्हणावं, ही दोन्ही चैतन्य कशी आहेत, एकच आहेत. परस्पराहून ती भिन्न मुळीच नाही आहेत. ब्रह्म चैतन्य म्हणजेच काय आहे, तर जीव चैतन्य आहे. जीव चैतन्य म्हणजेच काय, तर ब्रह्म चैतन्य आहे. परंतु नेमका याच गोष्टीचा विसर जीवाला पडतो. देह म्हणजेच मी ही संकल्पना तो जीव त्या ठिकाणी दृढ करतो. वास्तविक पाहायला गेलो देह कसा आहे, नाशिवंत आहे, दुःखरूप आहे. आणि चैतन्य कसं आहे, अविनाशी आहे, सुखरूप आहे. परंतु जीव मात्र याचा विचार करत नाही. देह म्हणजेच मी असं म्हणायला सुरुवात करतो. आणि देह म्हणजेच मी त्यानं असं म्हटलं रे म्हटलं की काय होतं, तो अहंकार त्या ठिकाणी येऊन चिटकल्याशिवाय राहत नाही. मग तो अहंकार येऊन चिटकल्यानंतर काय नेमकी परिस्थिती त्या जीवाची होते, ज्ञानोबारायांनी त्याचं असणारं वर्णन एके ठिकाणी केलं. रूपकाच्या द्वारे रूपक केलंय. कशाचं? लग्नाचं असणारं रूपक त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी केलंय. आणि जीवाची होणारी हेळसाण, जीवाची होणारी ससे होलपट, त्याचं असणारं वर्णन ज्ञानोबा त्या ठिकाणी करतात. ज्ञानोबा म्हणतात की काय, देहाचं आणि अहंकाराचं त्या ठिकाणी काय होतं, प्रेम निर्माण होतं. प्रेमाचं असणारं रूपांतर लग्नामध्ये होतं, नाही का? ज्ञानोबा म्हणतात, आता काही ऐसी गोठी सांगिजेल परियेसी जे अहंकार तणुसी वालव पडिले. वालव या शब्दाचा अर्थ प्रेम. देह आणि अहंकार यांच्यामध्ये प्रेम निर्माण होतं, लग्न होतं. आणि त्यांना पुढे जाऊन एक मुलगी होती. मुलीचं नाव इच्छा. मग ती इच्छा मोठी होते, हळूहळू कामरूपी तारुण्याला येते. आता मुलगी मोठी झाली म्हटल्यानंतर लग्न करायला पाहिजे, तिच्याकरता नवरा शोधला पाहिजे, वर शोधला पाहिजे. वर संशोधन यांनी चालू केलं. शोधला, त्या इच्छेकरता नवरा देखील यांनी शोधला. त्याचं नाव काय? द्वेष. द्वेषाचं आणि इच्छेचं त्या ठिकाणी लग्न लागलं. पुन्हा त्या दोघांनाही मुलबाळ झालं, मुलगा झाला त्या दोघांनाही. त्याचं नाव काय ठेवलं? द्वंद्व मोह असं नाव त्याचं ठेवलं. परिस्थिती अशी झाली,
दोघांना मुलगा झाला खरं, परंतु त्या मुलाचा सांभाळ करायला मात्र थोडीशी असमर्थता त्यांना वाटू लागली. मग त्या द्वंद्व मोहाचा जो काही आज्जा होता त्यानं विचार केला, एकोणत्या एका पोरीस तर पोरग आहे, काय त्यांना नाही सांभाळायचं तर मी सांभाळतो, घेऊन जातो मी. त्यानं काय केलं, त्या आज्यानं आपल्या नातवाला आपल्या घरी आणलं. त्या द्वंद्व मोहाचा आज्जा कोण? आता त्याची वंशावळ सांगितली. तर पहा, देहाचं आणि अहंकाराचं लग्न लागलं, इच्छा नावाची मुलगी झाली, इच्छेचं आणि द्वेषाचं लग्न झालं, द्वंद्वमोह जन्माला आला. द्वंद्वमोह हा ना आजा बोल, अहंकार हा त्याचा आजा. बरं का, तेच इच्छा कुमारी झाली, जी कामाची तारुण्या आली, तेथ द्वेषेसी मांडली वराडी, तया दोघास्तव झाला ऐसा द्वंद्वमोह जन्मला, मग तो आजियाने वाढविला अहंकारे. त्या अहंकाराने नेला आपल्या घरी. म्हटलं एकुलत्या एका पुरीचं पोरग आहे, म्हटलं ह्याला काय आता कच्चं ठेवायचं नाही, पैलवान याला करायचं. आता तुमच्या आमच्या पोराला जर आपल्याला पैलवान करायचं असेल तर आपण काय करतो, गोरस पाचतो नाही, म्हणजे दूध दही तूप वगैरे असल्या गोष्टी खाऊ घालतो. आता हा पडला अहंकार, आता पैलवान करायचं आहे, मग ह्यानं कोणता रस पाजला? आशा नावाचा जो काही रस आहे तो पाजायला सुरुवात केली द्वंद्वमोह. तो द्वंद्वमोह आशा रस पिऊन 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 पुष्ट झाला, उन्मत्त झाला. एवढा उन्मत्त झाला की आता त्या द्वंद्व अहंकाराचा ऐकणार, इच्छेचा ऐकणार, द्वेषाचा ऐकणार, कोणालाही तो ऐकणार. यांना वाटू लागलं पंचायतच झाली. म्हटले अवघडच झालं. म्हटले आता याला काय करायला पाहिजे, म्हटले व्यसन घातली पाहिजे. नाही, आता एखादं खोंड असतं आपल्या शेतामधलं, गोर असतं, ते आवरणा झालं की आपण काय करतो, व्यसन घालतो. कशाची व्यसन घालतो? डाव्याची. तसं एखादं पोरग जर हाताबाहेर चाललेला असेल, ऐकत नसेल, उन्हाळपणा करत असेल, तर त्याला देखील व्यसन घालतो. कशाची घालतो? लग्नाची. नाही का, तसं लग्न करायचं ठरवलं. म्हणजे आता याला पोरगी बघायला पाहिजे. सापडली. या द्वंद्व मोहा करता सुद्धा पोरगी सापडली. कोणती? काय नाव तिचं? तिचं नाव विकृती. विकृतीचं आणि द्वंद्व मोहाचं त्या ठिकाणी लग्न लागलं. परिस्थिती अशी झाली, ती विकृती त्या द्वंद्व मोहाच्या पुढची निघाली. असा काय गोंधळ त्या दोघांनी घालायला सुरुवात केली. तो जीव तो गोंधळ पाहून भांबावून गेला. त्या जीवाला त्या ठिकाणी काही समजायचंच राहिलं नाही, काहीच समजेना. काय करावं, कुठं जावं, कारण त्याच्या पुढे सगळे विकल्प काटे पसरले, आड वाटा निर्माण केल्या. काय करावं हेच त्या जीवाला त्या ठिकाणी समजेन असं झालं. तेव्हा हीच योग्य संधी आहे हे समजून त्या द्वंद्वमोहानं काय केलं, दुःखरूपी काठी आपल्या हातामध्ये घेतली आणि त्या जीवाला बडवायला सुरुवात केली. म्हणजे जीवाला जे काही दुःख भोगावं लागतं, दुःखाची प्राप्ती होते. याचं कारण म्हणजे काय, तर आत्मतत्वाचा पडलेला विसर, विषयांची केलेली संगत. नाही का, अहो त्या अहंकाराची नुसती संगत केली आहे तर एवढे परिणाम जीवाला भोगावे लागले. आणि जर तो अहंकार खवळला तर मग काय होतं, अहंकार खवळली या जाण, करी आनंदाचे प्रावरण, पुरवी परमात्मा स्फूर्तीचे साधन, देहाचे मिपण वाढवी. काय करतो तो अहंकार जर खवळला तर काय करतो, बुडवी परमात्मा स्फूर्तीचे साधन. परमात्मा स्फूर्तीचं साधन म्हणजेच भक्ती. बर का, भक्ती बुडवण्याचं कार्य कोण करतो, तर तो अहंकार त्या ठिकाणी करतो. महाराज म्हणतात अशीच काहीशी परिस्थिती माझी त्या ठिकाणी झालेली होती. अंधकाराचं साम्राज्य माझ्या डोळ्यासमोर पसरलेलं. काय करावं, कुठं जावं हे काहीच मला त्या ठिकाणी समजत नव्हतं, उमजत नव्हतं. मी कोण आहे, कशाकरिता या पृथ्वी तलावरती आलेलो आहे, अवतार प्रयोजन माझं नेमकं काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विसर मला त्या ठिकाणी पडलेला. परंतु माझं कोणतं पुण्य उदयास आलं कोणास ठाऊक. आणि काय झालं, दुर्लभ असणाऱ्या संत महात्म्यांची मला भेट घडली. कोण पुण्य फळाले आज म्या देखील पावले. अहो माझं कोणतं पुण्य फळाला आलं कोणास ठाऊक, परंतु काय दुर्लभ असणाऱ्या संत महात्म्यांची मला भेट झाली. मग मी काय केलं, त्यांना शरण केलं, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. त्यांनी माझ्याकडे कृपादृष्टीनं पाहिलं, माझ्या मस्तकावरती हात फिरवला. तेव्हा मग हळूहळू हळूहळू एकेका गोष्टींचा उलगडा मला त्या ठिकाणी होऊ लागला. अहो मी माझं कोणतं पुण्य म्हणून काय भोगतोय, हे तर माझं अनंत जन्माचं असणारं पुण्य आहे. ते नेमकं आज उदयाला आलं आणि त्या कारणानं काय झालं, तर दुर्लभ असणाऱ्या संत महात्म्यांची भेट मला घडली. महाराज म्हणतात पुण्य फळाले
झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. माझा अनंत जन्माचा असणारं पुण्य या ठिकाणी उदयाला आलं आणि त्या कारणानं दुर्लभ असणाऱ्या संत महात्म्यांची भेट मला घडली. म्हणून महाराज म्हणतात भाग्याचा उदय ते जोडी संत पराय ते थोडी अनुठवू माथा